संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार। सूत्रांची माहिती, मात्र कोणतीही तक्रार केली नसल्याचं राऊतांचं स्पष्टीकरण। तक्रार करण्यासारखं काही घडलेलं नाही। मनसेबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही। युतीचा प्रस्ताव आल्यावर त्यावर भाष्य करणार, सपकाळांकडून स्पष्ट। अचानक एका महिन्यात मोठ्या प्रमाणामध्ये मतदार कसे वाढले? रोहित पवारांचा निवडणूक आयोगाला लेखी माहिती देण्याचं आवाहन। डोनाल्ड तात्या नावानं आधार कार्ड काढल्याचाही दावा। बुलढाण्यामध्ये 1 लाखाहून अधिक बोगस मतदार। निवडणूक आयोगाकडून बोगस नावं काढण्यास टाळाटाळ। सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांचा मोठा दावा। इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची। एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शिंदेंची टीका। ठाण्यामध्ये स्वबळावर लढा। टिंबी नाका परिसरातील बैठकीत पदाधिकाऱ्यांची शिंदेंकडे मागणी। शिवसैनिकांचा भाजपबद्दल नाराजीचा सूर। सूत्रांची माहिती, ठाण्यामधील शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे शिंदे नाराज। यापुढे युतीबाबत केवळ शिंदे भाष्य करणार, अन्यथा कारवाई। सूत्रांची माहिती, ठाण्यामध्ये भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा। 33 प्रभागांमध्ये इच्छुकांसाठी भाजपचं मार्गदर्शन शिबिर, तर ठाण्याचा महापौर भाजपचा व्हावा, संजय केळकरांकडून मत व्यक्त। पालिका निवडणुकीत युती न झाल्यास स्वतंत्र लढणार। इतकी वर्ष लढतोय आणि सत्ताही आणतोय, आताही सत्ता आणू, नरेश मस्केंचं विधान। सलमान खानचे वडील सलीम खान यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थच्या बाल्कनीमध्ये सलीम खान आणि राज ठाकरे, शर्मिला ठाकरे यांच्यामध्ये चर्चा। राज ठाकरे यांचा 19 ऑक्टोबरला पदाधिकाऱ्यांचा मेळावा। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी माझे प्लास्टर लावलेले AI फोटोज व्हायरल केले। गुणरत्न सदावर्तेंचा आरोप। एसटीच्या मीटिंगमधील राड्यानंतर फोटो व्हायरल। मंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटे ठाकरेंच्या शिवसेनेमधून भाजपत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश। राम मंदिर स्थानकावर डॉक्टर मैत्रिणींना व्हिडिओ कॉलवर सांगितलेल्या माहितीच्या मदतीने प्रसूती। महिलेसह बाळ सुखरूप। रोहित पवारांकडून प्रवासी बेंद्रे यांच्या कामाचं कौतुक। गोकुळ कार्यालयामध्ये डिबेंचर मुद्द्यावरून दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक। आंदोलकांकडून जनावरांसह कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। नाशिक गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या अवैध बांधकामावर पालिकेची कारवाई। आरोपी प्रकाश लोंढेंच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा। पुण्याच्या चाकडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून ई-ट्रकचा लॉन्चिंग। ब्लू एनर्जी कंपनीच्या EV ट्रकची फडणवीसांकडून टेस्ट ड्राईव्ह। मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्रक चालवला। नाशिकमध्ये उद्यापासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री बंद। दिवाळीच्या निमित्तानं व्यापाऱ्यांचा सुट्टी घेण्याचा निर्णय। कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड। BMC कर्मचाऱ्यांसाठी 31,000 रुपये बोनस जाहीर। नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 34,500 तर ठाणे महापालिकेकडून 24,500 रुपये बोनस मिळणार। गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सादर। नवीन मंत्रिमंडळाचा मार्ग मोकळा। राज्यपालांकडे नवीन मंत्र्यांची यादी दिल्याची माहिती। भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचं मोदींकडून आश्वासन। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान।